देवायके हे विनंती मज नको रे हे मुक्ती तया इच्छा गती हेची सुख आगळे या वैष्णवाची घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धे सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती नको वैकुंठीचा वास अशी तया सुखानास अद्भुत हास कथा काळी नामाचा या वैष्णवाची घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धे सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा तुझन कळे मेघ श्यामा तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी या वैष्णवाची घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धे सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती श्री संताची माता विश्रांती पावनो सांभाळ वाढले अंतरी प्रेम सुख देवायके हे विनंती मज नको रे हे मुक्ती तया इच्छा गती हेची सुख आगळे या वैष्णवाची घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धे सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती अखंड हरिनाम सप्ताह गेली 100 वर्ष वार्षिकक्रमाने जोपासायचं काम ग्रामस्थ मंडळ कोळवाडीकरांनी केले. या शताब्दी महोत्सवात 100 वर्ष लगातार सप्ताहाची ही परंपरा आपण टिकवली. सर्व लहान थोर धन्यवादाला पात्र आहे. तुम्हाला मनापासून आशीर्वाद द्यावा कबूल आहे, पण माझं तोंड लहान असल्यामुळं मी मनापासून तुम्हा सर्वांना नमस्कार करतो. 100 वर्षाची परंपरा तितक्याच आदरानं आवडीनं आपण टिकवली. आज हे शताब्दीचं वर्ष साजरं होत आहे. आपल्या सर्वांना आनंद आहे की आपण शताब्दी साजरी करायला हजर आहेत. कोळवाडी गावच्या इतिहासात हे शताब्दी वर्ष कायम स्मरणीत येत राहणार. आपल्या सर्वांचा योग चांगला आहे की आपण शताब्दी वर्षामध्ये हजर आहे. आता त्याच्यात दोन्ही बी अर्थ आहे. एक तर आपण नशिबवान शताब्दीच्या कालखंडात आपली हजेरी आणि कोरोनातून बाहेर पडून इथपर्यंत आलो ही बी आपली जमेची बाजू. तेवढ्या महामारीतून आपण शताब्दीमध्ये हजर आहे.
हे शताब्दीचं वर्ष, आजची 7व्या दिवसाची वार्षिक क्रमाने सेवा ग्रामस्थांच्या प्रेमाखातर योगवान माझ्याकडे चिंतनातला अभंग बहुतेक बर्गे महाराजच्या पाठात संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा चौकड्या पद्धतीचा मागणी एवं संत अशा उभय प्रकरणाला साजेला 6 अभंग। या अभंगाद्वारे तुकोबराय जगन्यंत्या प्रभूकडे विनंती पूर्वक संत सानिध्याची मागणी करतात। संतांचं सानिध्य ही जीवाच्या जीवनातली सर्वात मोठी जमेची बाजू आहे, कारण संत सानिध्यात काही नाही केलं तरी आपोआप होत आहे। काय संत सानिध्याची देण आहे, केल्यावर तर चांगलं होईलच, पण न करता बी होत आहे ही हेवी पावर आहे कुणाची? संत सानिध्याची। आणि म्हणून पळून राहीन दैठाई उगाची संताची पायी, न मागे न करी काही तुझी आणगा विठोबा। काही केल्यावर होईल, काही नाविन्य नाही, पण न करता देखील सर्व होत आहे, फक्त सानिध्याची देण। कारण संत सानिध्य जेव्हा कोणत्याही थरातला असो त्याच्याकडून सहजच सत्कर्माचरण होऊन जाते। कारण तेथे राम नाम संत सानिध्याची देणच अशी। आणि म्हणून संतांनी वारंवार परमार्थाचं प्रयोजन जरी मुक्तीला मोक्ष असेल तरी प्रयोजन देखील बाजूला साधू, प्रयोजनापेक्षा एक अधिक महत्व संत सानिध्याला दिले। जाहीर म्हटलं राहीन संताची आसनी, राहीन संताची संगी किंवा
सानिध्याची पावर अशी आहे, त्यांच्या सानिध्यात वाया गेलेल्या बातम्या नाहीत. आणि दुसरं महत्वाचं, शिवेचा आनंद मिळतो. कशाचा? संतांच्या सानिध्यात सेवेचा आनंद मिळतो. सेवा, सेवा म्हणजे भक्ती. भक्ती, भक्ती शब्दाचा अर्थ काय? सेवा. भक्तीचा आनंद अर्थात सेवेचा आनंद मिळतो. सेवेचा मी स्वतंत्र आनंद. काय? सेवेचा मी स्वतंत्र आनंद. सेवेचा आनंद जेवढा आहे तो एवढा आहे, त्याच्या पुढे जगाचा मालक सुद्धा फेका आहे. बाकी तर द्या सो सेवेपुढं काय? जगातल्या सर्व वस्तू फेक्या आहेत. ही पावर आहे कोणाची? सेवेची. त्यामुळे जाहीर म्हटलं, थांबवणी सुखाचा वाटा मुक्ती मागे तो. सुखाचा वाटा मुक्ती मागे तो करंदता. म्हणजे संतांनी मुक्त होण्यापेक्षा भक्त होण्यात विशेष भर दिले. काय? मुक्त होण्यापेक्षा भक्त होण्यात आनंद मानला. म्हणून वारंवार संतांची इशारे अशीच आहेत. नको ब्रह्मज्ञान नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. म्हणजे याचा अर्थ मुक्त होण्याला किंमत नाही. नको आत्मस्थिती भाव. काय? उलट तो कोबरात एक ठिकाणी म्हणतात, हो त्या विण्याला
ब्रह्मज्ञान्या हाती मुक्ता आत्मस्थिती सांडवी. ही मस्तील वाक्य मस्ती. कशाची मस्ती आहे? सेवेची मस्ती महाराज. सेवेची एवढी मस्ती आहे. त्या मस्तीमध्ये ब्रह्मज्ञानाला मुक्त पुरुषाला देखील लाळ घोटायला लागली. हे ताकद आहे. आणि आता आपली सेवा कशी झाली? कोळवाडीकरांची सेवा कशी आहे? हा देवा कोळवाडीकरांची सेवा जुनाट काय तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा. आणि काय संसारात नव्या नव्याला किंमत आहे आणि संसार परमार्थात जुन्या जुन्याला किंमत आहे. ही ठरले परमार्थात जितकं जुनं होईल आड जुन्यापेक्षा जुन्याला किंमत, नव्यापेक्षा आड जुनं आणि आड जुन्यापेक्षा जुन्याला किंमत. आणि जुन्याला बी पुन्हा पुराणा असेल तर जास्त किंमत काय. जुन्यात बी पुराण आहे त्याला जुनं पुराण म्हणतात. जुन्यात बी काय फरक आहे. जुनी पुराणी बाजू असेल तर माणसं त्याला जास्त तेवढं परमार्थात किमतीचं मानल्या जात. काय जुन्याला परमार्थात आणि नव्याला संसार. संसारात जुनं झालं की दख्याला लावतात माणूस. काय संसारात जुन्याला काय किंमत
जुन्याची हालत समजायची. काय कुठं संसारात जसं जुनं होत जाईल तसं थपीला लागते मला. हा परमार्थात जेवढं जुनं होईल तेवढं किंमत होती. हा म्हणून कोळवाडीकराच्या सप्ताहाच्या सेवेला 100 वर्षे पूर्ण झाली, किंबहुना ही शताब्दी वर्षे. म्हणून आजची ही कोळवाडीकराची चालत असलेली सप्ताहाची सेवा कशी आहे? जुनाट ही खाणी उघड नसरे लुटिता मागे बहुतानी अर्जुनाट ही खाणी उघडली. कसं आहे? जेवढं जुनाट होईल तेवढं परमार्थामध्ये किमतीला येतं महाराज. हा नाही तरी मूल्यावरच गोड लागत. काय कधी गोड लागते? आणि विशेष आहे मग उलट लोणच्याचे आंबे खानदानी आंबट असलेले चांगले. जेवढा आंबट आंबा असेल चांगले आंबे देऊन ते आंबट घेतात माणूस. काय एखादा आंबा जर आंबट असेल आणि जेवढा आंबट असेल लोणच्यासाठी कारण आपण परमार्थात बघा जेवढी आंबट आहे तेवढी गोड झाली. वाड्या गुळी आजाने गणिका वेश्या ही आमटाचा कहर आहे. आमटाचा काय साधी आंबट आहे सत्य लोकांहे सत्य लोकांनी कळी सोकोळा लावी. यादवेंद्र ही गोष्ट बरी नाही, पण त्या यादवेंद्राला माहितीये आंबट आंबे माणसाला चांगले असते. पांडवाच्या घराण्या इतका आंबट घराणाच नाही अनेक घराणे असते.
वृक्ष जन्म पिंपळाशी पांडव कुळाची पाहता दोष. पांडवाचं कुळ बघायला माणसाला दोष लागतो, इतकं खराब कुळ. पण महाराज जेवढी आंबट असली तेवढी लोणच्याला चांगली असते. काय कशाला चांगली? पण त्याला मुरावं लागतं. महत्वाचं काय, पण बऱ्याच वेळेला मुरू घातलेल्याला भुरा लागलेल्या बातम्यात विडाला. काय चुकीचं बोलायलो मी? मुरू घातलेले सुद्धा भुरा लागलेले टाकून देते शाही. ती मुरावंच लागतंय. भुरा लागला तरी वाया गेला. आणि काही पिकू घातलेले मुराच्या ऐवजी नाचतेत. का दोन चीज आहे, भुरा लागणे आणि नाचणे. नाचली तरी कामाची राहत, नाचली की नाचली. उलट माणसं म्हणजे शाही माणसं म्हणजे रे बरा ती नाचकी नाचकी बाजूला कर, चांगल्या नाचकी वेळ आला. मूर्ण महत्वाचं. परमार्थात किंमत कशाला? मोरण्याला किंमत. थाळीच मुराला अनुभव साधू बोल झाला, वरचेवरी गेला. वरचेवर जाऊन चालत नाही. साधू बोध झाला नुरोनिया ठेला, थाळीच मुराला अनुभव. मुरलं रे मुरलं की गोडवा देते. जेवढं जुनं होईल तेवढं तेवढं चवीला येत. काय म्हणून सेवा जेवढी जुनाट असेल तेवढी किमतीची. ही सेवा कोळवाडी करायची कशी झाली? जुनी सेवा झाली महाराज. बुनादी म्हणजे जुनाट, बरोबर, उरडलेलं, भेळ झालेलं. जेवढं जुनाट होईल तेवढं तेवढं किमतीचं. काय म्हणून शिवेला टेस्टरडपणा कधी जुनी होईल. काय शिवेची चव जितकी जुनी होईल तशी. आता ही शताब्दीचं वर्ष साजरं होतं म्हणजे सेवा कशा जमा? जुन्यात जमा झाली. आता ही जुनी सेवा म्हणून कोळवाडीकराची प्रसिद्धी लागली. आता इथून पुढे होणारी जेवढी बी सत्य तेवढी कशात जमा? जुन्यात जमा झाली. जुनं होतच काय पुराण्यात जमा होत. जुनं आणि जुन्यातून पुराण आणि पुराणाच्या पलकड प्राचीन असते. पुराणाच्या पलकड काय असते? प्राचीन असते. प्राचीन आणि प्राचीन काळ अपवादात्मक अशी काही की ज्यांचा प्राचीन काळापासून शिवेचा ओघ काय लक्षात येईल. प्राचीन काळापासून अर्वाचीन म्हणजे आज वर्तमान काळापर्यंत सेवा करणारे जगात आहेत का नाही? बोला. म्हणतात ये मार्गीचा कापडी महेश अजून
जाहीर तैसी प्रवृत्ती तरुची आपुगी निगती निवृत्ती फळाची या कोडी ये मार्गिचा कापडी महेश आचुनी. भगवान शंकरानं केवढे अवतार घेतले त्या प्रत्येक अवतार सेवा सोडली. आता 11वा रुद्र अवतार कोण? शंकराचा 11वा रुद्र अवतार हनुमानजी म्हणून. हनुमंतराय कोण आहे? तो मूर्तिमंत शंकर. हनुमानजी सेवा कायमच. उलट सेवक संतोष. सेवा कायम म्हणजे प्राचीन काळापासून सेवा करत आलेली आहे. वो प्राचीन का हिसाब वहाँ कर्म के अनुसंग से लिया जाता है. प्राचीन का जो अर्थ होता है कालवाची प्राचीन और प्रारब्धवाची प्राचीन, इन दोनों में काफी तफावत होने के कारण दिशा देने का समय करा. तात्पर्य काय? आपला मुद्दा आहे ही प्राचीन काळापासून भगवान शिवजीची सेवा करावी. नाही तरी या जगामध्ये सेवेचं बाळकडवं जगात प्रथम कुणी दिलं? भगवान शंकराने. अहो भगवान शंकरानं जगात पहिली भक्तीचा सोहळा आणि शिवे दाविला सकळ आवडा. शिरोमणी महाराज प्राचीन काळापासून भगवान शिवजी सेवा करतच आहे. आता विचार करा, प्राचीन काळापासून आज तागाय भगवान शंकरानं मुक्ती घ्यायला काय हरकत होत? मुक्ती घ्यावी का घेऊ नये? मुक्त हो का हो नये? कोणत्या डिपार्टमेंटला गेलं तर माणसं काय होते? आजचं उद्याचं परवा मुक्त होते का होत नाही? होतात ना. कशातून बी माणसं काय होईल. पण जगात एकच अशी चीज आहे,
याला संतांनी मुक्त होणं पसंत केलं. उलट देव देत असताना काय शिमगाव देव स्वतः देत असताना तुकोबारांनी नकार दिला. काय वास्तविक मुक्ती के चेष्टेचा विषय. परमार्थातल्या जेवढ्या साधना काय परमार्थातल्या जेवढ्या साधना आहेत भजन पूजन पोथ्या पुराण अन्नदान कीर्तन जेवढ्या दिल्या काय त्या सेवेचे प्रकार असतील कोणतेही प्रकार घ्या त्याचं प्रयोजन काय मुक्ती. परमार्थाचं प्रयोजन आहे मुक्ती. मुक्ती शब्दाचा सरळ अर्थ होतो सर्वातून मोकळं होणे. काय मुक्ती शब्दाचा अर्थ काय सर्वातून मोकळं होणे. सरळ अर्थ मूळ धातूच आहे. मुंचिल्री विमोचने विशेषेण मुच्यते इति विमोचनम. विशेष रूप से सभी चीजों से छुटकारा पाने का नाम मुक्ति कहलाता है. सर्वातून मोकळं होणे याचं नाव मुक्ती आहे. नाही किंमत आहे बरं का लक्षात. मुक्त कासेया म्हणावी तुकोबरा म्हणतात बंधनाची नाही ठावी. सर्वातून मोकळं होणे याचं नाव मुक्ती नाम मोक्ष आहे. अर्थात परमार्थाचं प्रयोजन मुक्ती आहे किंबहुना मोक्ष आहे. आणि तो देव स्वतः द्यायला तरीही तुकोबाराने सरळ शब्दात कर देवाला माहिती ना कसे चतुरा तो देव असा कलाकार आहे महाराज. कोणी किती आकारानं वागू सोंग ढोंग कसली बी करू त्या बाबाला बॉडीपेक्षा इंजिनची फायरिंग कळते. असलं मेकॅनिकल
गुडगुड गुडगुड करायला लागली की ती ओळखी ह्याच्यात इंजिन मधला फॉल्ट काय. हा त्यामुळं बॉडीशी काही घेणं देणं, बॉडीला फार किंमत नसते, इंजिनला किंमत असते. आणि तो बाबा इंजिनची फायरिंग ओळखतो, प्रत्येकाच्या मनात काय शिजायला. त्यामुळं काही माणसं बाहेर असा जण का हिमालयातून साधू मागवले अशी झाकी तयार करते. वरच्या झाकीला ईश्वर चकलीनं बी हात घालीत नाही, ते डायरेक्ट इंजिनची फायरिंग बघते, मध्ये काय शिजाय. कुणाच्या मनात कोणत्या टायमाला काय शिजायला हे त्याला कळत. आणि मग बाहेर कितीही जरी आकारानं वागलं तरी मधल्या इंजिनवर काय होतंय, फायनल होतंय. आणि देव इंजिनची फायरिंग ओळखून तसली हिरवळ त्याच्या पुढे ठेवतो. काय मग हिरवे चाले भांबावे पशु, हिरवा चारा दिसला की जानवर काय होतंय, काय होतंय जानवर हा भांबावून हिरवे चाले भांबावे पशु भांबावून जायला बघतो तिथं. ही त्या देवाला मध्ये काय शिजायले आणि त्या अनुरूप कोणती हिरवळ दाखविल्यावर इंजिन खेचत आहे हे त्याला माहिती. काय कारण त्याला अनेक बघितलीत ना. काय देवाकड प्रत्येक माणूस जेवढ्या स्पीडनं निघाला पुढं 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 मनावाशी गेर पडत नाही, गिर अडखतीत, क्लच दबत नाही. काय काही टायमाला मोकळीच गाडी रेस होती. म्हणजे असं मोसम तर नाही काहीच, आणि रेस तर भरपूर चालली. फायदा काय. हा मग ती मधून जाणतो सर चतुरा तरी चतुरा राव वा जाणता तरी जीवाचा जीव. हा बरोबर. न्यून्य तो कोण एक ठाव आरुष भाव परी माझा विढाला. चतुरा लाव राजा आहे तो. हा चतुरा तू शिरोमणी आहे म्हणजे याचा अर्थ त्याला कोणते हे बघा कितीही चांगला भजने असू द्या, इमानदारीनं भजने करणारा भजने असू द्या. आता असली पोर आहे वाजवायला गायला तयार बी झाली समजा. आता गाणं म्हणा वाजविणं तयार झाल्यावर ह्या क्षेत्रातला आनंद घ्यायला तो एक प्रकारचा अधिकारी ठरतो ना. गाण्यातून वाजविण्यातून जी रस घ्यायचा आहे, जो आनंद घ्यायचा आहे घ्यायला त्याला पात्रवी आहे. पण असल्या नवीन पोराली बाया कलरची बघून बायको दिली
मंदिराकडे फिरकत बी नाही. शाबास. त्याला गावातली माणसं द्या. चलकी शताब्दी चलकी काय सुरुवात कर. तिथे बी नाही कुणी लवकर जमत. जरा पर्या कलरची बघून बायको दिली रे दिली की कसला बी भजन्या मोसम करतोय का बरा. स्त्री द्यावी गुणवंती तिपे गुंते आशा या लागी कर्कशा करून ठेवी. त्याला प्रत्येकाच्या हिरवळीचं ज्ञान आहे. कुणाला? देवाला. पण ती तुकोबारांनी जाहीर सांगितलं आणि काना लगे माईक पदार्थ तिथे माझे अर्थ नको देवा. तुका म्हणे त्याची कळली आम्हावर जे जे कर्म धर्म नाशिवंत तरसावी भिकारी भिकारी नव्हे देवा. देवा तू कुणाला वृत्ती कुणाला सिद्धी कुणाला काही काही देऊन नाही लावलं. तैसा मी भिकारी नव्हे देवा. हे सारं देवाला माहिती असल्यामुळे देव म्हणजे महाराज परमार्थाचं प्रयोजन भौतिक तर तुम्हाला काही नकोच आहे. हा मग डायरेक्ट भजन करून जे मिळवायचंय भजन करून काय मिळवायचंय काय काय मुक्ती मान मुक्ती मिळवायची ना. आई मुक्ती लागला त्यावेळेला कसं असतंय बाबा. काही माणसं बघून खळले अशी पटांगणात एकटी व्यक्तीवर नांगा टाकून चलते. माणसातले खळ करणार वेळाला खरंच एकटी पटांगणाला भेटलो काय काय असं का. बरं माणसात मोसमच विचारायचं नाही. खतरनाक ऑटो सिस्टम टाईप ऑटोमॅटिक गिअर पडणार माणसं होऊन. ती कसं असते एक सन्माननीय बाजू असते. ज्येष्ठ श्रेष्ठाचा काय केला जातो सन्मान केला जातो. आपल्याकडे माणसं म्हणजे कोण वाढायला तिथं बघ की हात काय म्हणू मोठ्याचा हात मोडू ही सन्माननीय बात राहता आहे. बघा मोठी जर खोडी नसतील तर काय काही माणसं जन्मजात खोडले काय जन्मजातच म्हातारी बी झाली
त्यांचा खोलीपणा जातो. मग तुम्ही आजोबार काय ना काही म्हातारी बसताना म्हाताऱ्या माणसाने शाण्यात बसावं का पोरायत बसावं? जेवढे कुठल्या गावचं म्हातारा असू द्या त्याला काय म्हाताऱ्या माणसानं कुठं बसावं? शहाण्यात का पोरायत सोरायत? शाण्यात बस. काही म्हातारी अशी जातीवंत खोडीले बसतानाच लेकरात बस. आता ही बारकी बारकी लेकर हाईट कमी असते आणि पुढे शाही माणसं बसले. मग ती चौक उचलून महाराजाचा फेटा बघ, चेहरा बघ, इकडं गायक बघ, वादक बघ, इकडं स्पीकर, माणसं, समाज, लाईट असं बघण्यावर असते. कोण आणि ती बघायला रंगलं की मराठी इकडं म्हातारा खानदानी खोडी. काय म्हातारा खानदानी खोडी. ती गप्प बसत नाही. बरोबर चिमटा म्हातारा म्हातारा. आता ती लेकरू तिकडं बघायला रंगलेलं आणि म्हाताऱ्यानं खच दिशी त्याच्या कवळ्या अंगाला चिमटा घेतला. म्हातारा चर दिशी हात मागे घेणार आणि समाधिस्थ मूर्ती चेहऱ्यावर चकली नवी बाहू दाखविणार नाही. चिमटा आणि वा समाधीमध्ये ती लेकर कशी दिवारकी बारकी चाणक सुभात असतो. कावळ्यासारखं काम फार चाणक. इकडं बघ मुंगळा बघ, किडा मुंगी काही नाही. काय चावलं असेल काय असेल का म्हाताऱ्यानं चिमटा घेतला असेल. हा हे चौकट चौकनी नजर करते. त्याला म्हाताऱ्याची जास्त शंका येते. मुंगळा काही दिसत नाही. थोडा वेळ जाऊ देणार पुन्हा असं वापरून बघायला लागला. म्हाताऱ्यानं असे हात बांधलेले हळूच हात सोडले की पोरग तिरक्या नजरेनं बघणार. हात सुटले समाधी उत्थन झालेली दिसायला. हात खाली घेणार आणि म्हाताऱ्याचा खानदानी खोडी स्वभाव ती गप्प बसत. हळूच असं चिमटा घ्यायला हात पुढा केला की ती डोळा ठेवूनच आहे. असा हात चिमटा घ्या तोच ज्याचं जळत आहे त्याचं कळ. हा विढाला आता त्या लेकराला कळत नसल्यामुळं गप दिशी बोलून जात येते काय. पण ही संप्रदायाचे कळत संत तुकोबार आहे. एवढ्या मोठ्या जगाच्या मालकाला एवढ्या मोठ्या समाजात खुले आम अपमानित करणं बरं नाही. आणि म्हणून तुकोबारायांनी सांकेतिक पद्धत आपल्याकडे असते बघा. मग ती पुढचं सांग वादळ्यात डुंगू डुगू 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 वाजला आणि अमुक अमुक फळाने जाहीर करणार. म्हणजे तिथून ती असं करून असं लिहित सांगणार. त्याचा इकडे त्याच्या सांकेतिक पद्धतीमध्ये अर्थ होऊन इकडून डायरेक्ट नाव पुकारणार. म्हणजे याचा अर्थ याला कसली भाषा म्हणायची? सांकेतिक. आता ही सांकेतिक पद्धतीची तुकोबारायांनी वापरलेली भाषा. त्याच्यामध्ये तुकोबारायांनी सांकेतिक मध्ये एक सांतिक नावाचा प्रयोग. कोणता प्रयोग आहे? सांतिक प्रयोग. तो डायरेक्ट प्रयोग केला. त्या प्रयोगाचं वैशिष्ट्य एकच आहे. ओपन काहीच नाही. विढाला विढाला संस्कृत मध्ये आर्ष प्रयोग असतात. कोणते प्रयोग? आर्ष प्रयोग. ऋषीना इच्छती आर्ष. आता ही भाषा कळणारा याच गावचा एक माणूस होता.
ही आमची भाषा ज्याला कळलं असा माणूस होता. कोण? शिवराम म्हणून. कुठे इथं आहे का? गावात आहे का? मग त्याला कळत आहे माझं बोलणं. त्याला आळस प्रयोग म्हणतात. महर्षी बाणीचं सूत्र आहे काय? उपदेशे जन्माशिके. हे तुमच्या कामाचा मसाला. 4 पदी सूत्र आहे. त्या माणसाला 100% कळत आहे काय असते. उपदेशे जन्माशिके. उपदेशे आज अनुनासिकीत 4 पदी सूत्र आहे. मुद्दा एकच. उपदेशी जनुनासिक. चकाराला चकार नियमानं होत नाही. काय? च नावाच्या बाराखडीला जकार होत नाही. मग झाला कसा? विग्रहात आज अनुनासिक आहे. मग संधीत उपदेशी जनुनासिकी आज कसं काय झालं? तर तिथं स्पष्ट म्हटलंय चकाराला जकार आदेश हा आर्ष प्रयोग आहे. ऋषीना इच्छती इति आर्ष. ऋषीच्या इच्छेनं झालेल्या प्रयोगाचं नाव आर्ष प्रयोग. तसं इथं संतेन इच्छती इति सांतिकम. संतांच्या इच्छेनं केले गेलेल्या प्रयोगाचं नाव. असं का केलं? देवाचा उघड अपमान होऊ नये म्हणून. काय? कोणता प्रयोग केला? सांतिक प्रयोग. आणि देवाला समाजापुढे अपमानित करणार हे गुरु असल्यामुळं काही बी बोलत. शहाणा बोलतो का? शहाणा माणूस शहाण्या माणसाचा जाणकार शहाण्याचा अवमान होऊ देत नाही. हा मग शालीतून इशारे वजाव काही बी असेल त्याचं. पण असं खुल्याम नाही. जाणकार माणूस असं खुल्याम ह्याचा असेल त्याचं तसं म्हणतो का? म्हणत नाही. मला जाणकार आहे. तुकोबाराय संप्रदायाचे कळस. तुकोबारायांनी देव मुक्ती देत असल्यामुळं अपेक्षा आम्हाला भक्तीची आणि देव आम्हाला काय द्यायला? मुक्ती. जाणीवपूर्वक ही देवाचा खोडसाळपणा मोडून काढण्यासाठी सांतिक प्रयोगाद्वारे जगाच्या मालकाची हरासमेंट केली. कशी? तर शब्दाकडे लक्ष द्या. विनंती आणि मुक्ती असे 2 शब्द. देवायके हे विनंती, मदन खोरे हे मुक्ती. विनंती आणि मुक्ती लिंग स्त्रीलिंग. विनंती स्त्रीलिंगी आणि मुक्ती स्त्रीलिंगी शब्द आहे. मग दर्शक सर्वनाम प्रक्रियेमध्ये समीपदर्शी दर्शक सर्वनामाचा प्रयोग करायचा असेल तर हा, ही, काही स्त्रीलिंगाचा प्रयोग करायचा. हा होईल का? ही होईल का? ही होईल काही नाही. देवायके ही विनंती आणि मदन कोरी ही मुक्ती. ही मुक्ती काय? हे मुक्ती. तुकोबारायांनी सांतिक प्रयोग केला. हे गाथा बघा. कोणती बी बघा. एक नाही, कोणती बी बघा. का मोबाईल मध्ये काय आहे? बघितलंच नाही. बघ. देवायके हे विनंती आणि मदन कोरे हे मुक्ती. हीच्या जागी दोन्ही ठिकाणी हेचा प्रयोग केला. प्रयोग नेमानं होतो ही आणि प्रयोग केलाय हे. का? तर देवालाच फक्त कळावा, बाकीच्याला चिमटा घेतल्याला कळू नये. काय? आता देवायके हे विनंती, मदन कोरी हे मुक्ती. वाईट वाटायसारखं आहे का याच्यात काही? पण याच्यात असं, हे देवा तू आम्हाला देत असलेली मुक्ती आणि आम्ही बी तुला केलेली विनंती, या दोन्ही चीजा आमच्या चष्म्यात न होऊ शकेल. लक्षात येईल का नाही?
आणि नपुंसक म्हणणं म्हणजे फुल पगार झाला का हा कसल्याही माणसाला जर तसला शब्द वापरला तर फुल झाला का हा अर्जुनाला देव बोलला दुसऱ्याच अध्यायातली भाषा श्री भगवानुवाच क्लेप्यमास्मगम पार्थ हे पार्थ क्लेप्य क्लिप म्हणजे नपुंसक नपुंसकायचा हा आता नपुंसक म्हणणं म्हणजे हिल पावर का कमी पावरच शेअर देण्यामध्ये माईवर बापावर कशावर बी दिल्या आणि नपुंसक म्हणून दिल्या तर जास्त जालिम कोणती वाटते हा तीव्रता ही तीव्रता आहे मला देवाय के हे विनंती मदन कोरे हे मुक्ती का नको त्याचं उत्तर बी दिलंय तया इच्छा देवा तू आम्हाला देत असलेली मुक्ती आम्ही केलेली विनंती आणि चालू कशाला केलं आवाजासाठी बंद करायला लावलं देवाई की हे विनंती मदन कोरे हे मुक्ती का नको त्याचं उत्तर दिलं तिथं तयारी इच्छा करते मुक्तीला काय इच्छा मुक्तीला जर इच्छा नसते मुक्त बद्ध झाला नसता मुक्त होता परी बळे झाला बद्ध येऊनिया छंद माझे माझे म्हणून तया इच्छा गती त्याच्यापेक्षा हेची सुख आगळे हेची म्हणजे या या वैष्णव इच्छा करी कारण आम्हाला मुक्तीपेक्षा भक्तीची गरज आहे आणि भक्ती साधूशिवाय काय भक्तीची खरी मस्ती कोणाकडे साधू लोक मस्ती लोक भक्त सहज नाही मस्त होऊन भक्ती करतात हे
अर्जुनाला थोडा सत्य भक्तीचा अभिमान झाला. कुणाला? अर्जुनाला. अनेक भक्त झाला म्हणून काय भक्त अनेक झाले, पण आपल्या इतका देवाच्या जवळचा आपणच देवाच्या लक्षात आला. कळत न कळत लागून झाली. आणि मग कसं आहे, प्रथम स्टेजला ऑपरेशन म्हणून महत्वाचं काय, लागण झाली म्हणून कळाल्याबरोबर कळाल्यावर थांबू नये. प्रथम स्टेज ऑपरेशन म्हणून महत्वाचं. देवाच्या लक्षात आलं. लक्षात आल्याबरोबर, कारण सांगता तुम्हाला कळू येते. महाराज देव म्हणले अर्जुना चलायचं का फिरायला? म्हणजे चला. काय चला तर चला. अर्जुनाला रथात घातलं आणि समुद्राच्या किनाऱ्याला नेलं. रथ किनाऱ्यावर सोडला आणि सारथ्याला सांगितलं, ही रथ घोडे तू सगळ्याच काम कर, आम्ही जरा फिरून येतो, तुझे नाव काढू. हे सारी कला त्या बाबाची. नौकेत बसले आणि 15-20 किलोमीटर मध्ये गेले उडत. अर्जुन म्हणला, आता किती पाणी काय, काही कमी जास्त झालं तर घरी बातमी बी नाही, कुठं बुडाले म्हणून काय कोण्या तिथीला नैवेद्य बी दाखवायचं म्हणलं तरी. अर्जुन थोडा मधून ढिलावर चालला. वातावरण बघितलं, देव नौकामध्येच मध्ये एक झाड दिसलं, पेट. अर्जुन म्हणा, इथं जरा काही खायना थोडं बरं येऊन पेट आहे, वातावरण इथं. अर्जुनच म्हणला, देवा या बेटाकडे घ्यावं म्हणलं, जरा थोडं मोकळं दडपण आल्यासारखं सोडले म्हणलं. कसं बरं चाल. त्या बेटाला नाव लावली. बेटावर उतरून अर्जुन पलकड झाड, वडाचं झाड. देव म्हणले, अर्जुना वडाचं झाड बारकाईनं बघ जरा. पानावर, एका पानावर एक ऋषी दिसला. काय, एका पानावर असा ऋषी ध्यानस्थ बसला. अर्जुन म्हणला, देवा त्या वडाच्या पानावर एक कुणीतरी माणूस बसलेला दिसला. देव ह्या कलाकार म्हणला, जा त्याला खालून नमस्कार कर. पहिली नम्रता, नमस्कार म्हणायचं. मग ते तुला असा हात करी. तू विचारायच, तुम्हाला इथं किती दिवस झालं? नमस्कार. त्या वडाच्या झाडाच्या पानावर बसलेल्या ऋषीने असा हात केला. हात केल्यावर अर्जुन असा खालून बघायला. न्यूट्रल गिअर झाली त्या अर्जुनाची. टोटल असलं बी जगात काही आहे, आपणच पटांगणात एकटे मस्त नाही. असलं बरंच काही काही आहे हे लक्षात आलं. महाराज त्याला विचारलो, काय तुम्ही इथं किती दिवसानं? ती वरूनच म्हणला, ती तुझ्या बरोबर ती काळा आलाय ना काळा. म्हणला, बाबा कृष्णाला काळा काय जुनार दिसायला म्हणला, ती तुझ्या बरोबर जी काळा आलाय ना, ती 4 युगापूर्वी एकदा आलता. काय? कली, त्रेता, त्रेता आणि द्वापार युगात असाच एकदा आलता माझ्याकडे. तर 12 वेळाला तो इथं, ही 12वी वेळ आहे त्याची इथे. बारचूक
48 युग लुटून गेले. अर्जुनाची राहिल्यास राहिलेली हवा निष्ठली म्हणले मी अजून जागा सोडली नाही. म्हणले 12 वेळा माझ्याकडे आला म्हणजे 48 युग लुटून गेले तरी हा बाबा एका जागेवर भजनच करायला आहे. महाराज अर्जुनाला जी मधल्यामध्ये थोडा दाखवा होता छटाक अर्धा छटा क्लिअर कट बिना ऑपरेशनचं गेलं निघून. काय अर्जुनाला बाबा जगात अशी किती लोक आहेत कुणाला माहिती. कोण जाणे कोणा घडे उपासना कोण या वचना सेवेता म्हणून अगर्वता करावे दास्य सगळं. गर्वरहित दास्य तो महत्वाची बाब आणि ती संतांच्या चरणाजवळ घडते. लक्षात आलं. कोण या वैष्णवाची खरी कशी सेवा तनु मनु जीवे करणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सगळं. गर्वरहित दास्य तो महत्वाचा. अर्जुनाला पूर्ण न्यूट्रल केला आणि मग अर्जुनाच्या लक्षात आलं बाबा आपलं काही नाही. अजून जगात बरंच काही आहे. अहो त्या रामदास स्वामीचं गाव जाम जालना जिल्ह्यातलं. ते मी सहज विचारलं किती वर्ष म्हणले 252 वर्षा होत आहे. रामदास स्वामीचं जिथं लग्न झालं ती बाहुला तिथे मंडप तिथे जागा तिथल्या सप्त्याला किती झाले 252 म्हणल्यावर माझी हवा निसकली म्हणलो 252. आपल्याकडं 20, 25, 30, 50 झाली की माणसं नटती म्हणून पक्क ध्यानात ठेवायचं. शताब्दी नाही अजून लय बाहेर फटाकन मोठ आहे. आपलं जुनं आहे एवढं बरं आहे. वेळ आला या वैष्णवाची घरी संतांच्या घरी जगाची चाहत असलेलं प्रेम आणि सुख हे दोन्ही आठवत. संबंध जगण्याचा चाहत आहे ते प्रेम आणि सुख संतांच्या घरची इच्छा करतात. प्रेम सुख इच्छा करी सिद्धीद्वारी कर जोडून तिष्ठती. तुकोबारायचं म्हणतात नको वैकुंठीता नको वैकुंठी जावा असे दया सुखाना. शिवेची पावर आहे. मुक्तीला किंमत नाही वैकुंठाला बी किंमत काय. भक्ती पुढं वैकुंठ सुद्धा फिकट काय ते जाहीर म्हणतात. त्या गोपिका सांगतात नित्यानंदा पुढे आनंद जगून विषय सुखबाई बापुडे ते क्षीण जेथे न सरेची वैकुंठ सद शेष शाही ते कुट भुवन निघो म्हणून या त्यागी ती पराते आणि हो संग सुख हरीच्या सांगाते. अर्थात
नको वैकुंठी जावा नाहीतरी वैकुंठा जावया तपाची सायास आणि लागे जीवा नाश करणे वैकुंठा जाऊन काय भाव करावे करावे उगीची बैसावे मौन वैकुंठ म्हणजे काय बघा चित्त गेल्यानंतर बोलता येत नाही बोलू दिले जात नाही बोले ना बोलू दे विगत कुंठ यश वैकुंठ आता तुका म्हणे वाचा राही कुंठीत बोलायला ना मग मला सांगा रसगुल्ला खाऊ घालू दे गुलाबजामुन खाऊ घालू द्या वाटेल ती पदार्थ खाऊ घालायचे आणि फक्त माणसाला म्हणायचं तुम्ही बोलायचं कित्येक माणसाची पोर नोकरीला शिहरलाय म्हणजे नोकरी परगावी करते खेड्यापाड्यात पण पुढच्या लेकराच्या शिक्षणासाठी ती कुठं राहते मग ही म्हातारी गावाकडं एखाद्याची म्हातारी गेली म्हातारा एकटाच राहिला म्हणजे पोराला वाटतं मला काही गावाकडं राहणं होत नाही तुमच्या खाण्याची आग्रह होण्यापेक्षा तुम्ही तिथं त्याला सोन्याचा घास खाऊ घालू दे शहरमध्ये कसे आपला कुणी कोणाला बडबड बोलणं असं यान पटांगण धरून गप्पा 2 दिवसात कसले गाठं खायला घालून म्हातारा मग तुम्हाला गावाकडून नेऊन घालतोस का खायला चांगले पण बोलायला माणूसच नाही काही म्हणून का वैकुंठा जाऊन काय वा करावी उगीची बैसावी मौन नमावे वास सदा देई चरणाजवळी वैकुंठाची आव्हान खुलाडू वैकुंठ जरी असले तरी ते भजन पूजन करतायत गप्पा सर्व मिळतं समाधान ही सर्व पुढे झाले चित्त
पण वाचा राहिली कोणती. आणि माणसाला कसं आहे किती मी चांगलं चांगलं खायला फक्त बोलायचं ना एवढं जर म्हणलं माणूस म्हणते कसं मला कोणल्यासारखंच व्हायला हो. तुम्ही आजोबार खायला बघा कुठल्याही म्हाताऱ्याने जोडीला बोलायला माणूस द्यायचा नाही. 10-5 वर्षांनी म्हातारे खंबून आणकडच मरते. म्हणजे होंकार टाकायला गप्पा हाणायला असं जर जोडीदार मिळाले अजून 10-5 वर्ष म्हातारे मोसून धरतात. खरंय का खोट आहे मी कसं म्हणून बरेच म्हातारीच्या मागच नंबर लावते बोलाय नसल्यामुळे. असं होतंय. थोडक्यात इथे एकच नको वैकुंडी जावास आशी तया सुखा नाश उलट अद्भुत हर्ष कथा कानी नामाचा तुझ्या नामाचा